अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग, मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। महानगरपालिका आयुक्त अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। घरात लाखो रुपये किमतीचा गांजा लपून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली असता रहिमापूर पोलिसांनी थेट घराची झडती घेतली असता यात 1,15,600 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणात रहिमापूर पोलिसांनी 2 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे। 17 ऑगस्टच्या दुपारी ग्रामीण पोलीस रहिमापूर पोलीस पथकांना गुप्त माहिती मिळाली। कापूस तळणी येथे राहणाऱ्या महिलेच्या घरात लाखो किमतीचा गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली असता रहिमापूर पोलिसांनी थेट घराची झडती घेतली। यात घरातून 5 किलो 780 ग्राम गांजा अंदाजे किंमत 1,15,600 रुपये किमतीचा गांजा आढळून आला। या कारवाईमध्ये प्रेमापूर पोलिसांनी 2 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत कारवाई केली आहे। ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने रहिमापूर पोलीस निरीक्षक अनंत वडतकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन ढोके, पोलीस कर्मचारी रामरती भिलावेकर, नागोराव जवळकर, दुधाराम चव्हाण, ज्ञानेश्वर अगडते, दिलीप वानखडे, संदीप वाघमारे, आजीनाथ खाडे, मोनाली बोदुडे, संतोष माहुरे यांनी केली आहे। गंगापूर परिसरात असलेले गजानन पुंडलिक देशमुख यांच्या घरी असलेल्या पार्सल कार्यालयात अज्ञाताने प्रवेश करून नगदी रक्कम 2,94,000 काढून पसार झालाय। असरार खान यांनी पार्सल कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूप उघडलेले दिसून आले। लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम दिसून आली नसल्याने त्यांनी थेट
गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चांगापूर परिसरात गजानन देशमुख यांच्या घरी फिर्यादी असरार खान यांचे डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्सल कार्यालय आहेत। असरार खान हे नेहमीप्रमाणे रात्री कार्यालयाला कुलूप लावून घरी जात होते। दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालय कर्मचारी शेख समीर शेख जब्बार याने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूप व लॉकर उघडे दिसले। याचीच माहिती त्यांनी तात्काळ फोन करून असरार खान यांना दिली। असरार खान यांनी लॉकरमध्ये असलेल्या पैशाची पाहणी केली असता त्यातील 2,94,775 रुपये दिसून आले नाहीत। यावर अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा संशय येऊन तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा सर्व पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावित आहे। अशातच जातीय सलोखा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे ही जनजागृती करिता शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी इरविन चौक नागपुरी गेट परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांना वाहतूक महिला पोलिसांनी राखी बांधून जातीय सलोखा निर्माण केलाय। यावेळी वाहन चालकांना थांबवून राखी बांधण्यात आली। या दरम्यान सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले। शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, आर्थिक दंड टाळावा, लहान मुलांच्या हाती वाहने चालवायला देऊ नये अशा जनजागृतीतील अभियानाला पूर्व आणि पश्चिम विभाग अनेक दिवसांपासून सुरुवात केली आहे। 15 ऑगस्ट रोजी वाहतूक नियमाचे पालन व्हावे करिता शहरात भव्य हेल्मेट दुचाकी सुद्धा काढण्यात आली होती। आता पुन्हा जातीय सलोखा अबाधित राहावा तसेच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पालन करावे हे उद्दिष्ट समोर ठेवून शहर वाहतूक पश्चिम विभागाच्या रीता उईके आणि पूर्वच्या ज्योती विलेकर यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावर्षी शहर वाहतूक शाखेच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला। नागपुरी गेट तसेच इरविन चौकात अनेक ऑटो चालक सह दुचाकी चालकांना राखी बांधून वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे वाहतूक पोलीस कर्मचारी वतीने वचन त्यांच्या भावाकडून घेतले। या उत्सवात हिंदू मुस्लिम वाहन चालकांना वाहतूक महिला पोलिसांनी राखी बांधून एकतेचा बंधुभावाचा संदेश देण्यात आला। आज आपण इरविन चौक तसेच नागपुरी गेट चौक या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व वाहन चालकांना राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात होऊ नये आणि जीवितहानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्स सोबत बाळगावे, हेल्मेट घालावे, सीट बेल्ट बांधावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रिपल सीट चालवू नये, कर्कश हॉर्न वाजवणे अशा सर्व प्रकारचे मोटार वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्पलेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्पलेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीविताची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत। नागपुरी गेट परिसरात पोलीस आयुक्तालय वतीने जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करून येथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधवांना महिला वाहतूक पोलिसांनी राखी बांधून आशीर्वाद घेतला, तर बांधवांनी सुद्धा बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे यांना सुद्धा अनेक बहिणींनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त कल्पना बारवरकर, राष्ट्रवादी नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरेसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले। सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता, विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि सर्व समाजाला की पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही माहिती असेल, काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, डायल 112वर डायल करावे। त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे, या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की
कुठलेही ॲक्सिडेंट टाळायसाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटो चालक असतील, सर्व पब्लिक मधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत. बहीण भावाचे अटूट नाते समजल्या जाणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सर्व भावांना शुभेच्छा दिल्यात. ज्या हातावर बहिणी राखी बांधतात त्या भावांनी बहिणींची रक्षा करावे असे आवाहन नवनीत राणा यांनी केले. सबको नमस्कार. आज रक्षाबंधन है और सभी मेरे भाइयों को रक्षाबंधन की बहुत बहुत बधाई. और आज एक बहन को एक चीज इस देश के सभी भाइयों को कहना है कि जिस कलाई में हम बहनें राखी बांधती हैं उसमें से कई भाई ऐसे हैं जो रक्षा के लिए हाथ आगे नहीं, अत्याचार करने के लिए कई भाइयों के हाथ आगे आते हैं. तो मेरे सभी भाइयों को ये विनती करती हूँ कि इस रक्षाबंधन में हमारी सभी बहनों के तरफ से सभी भाइयों को एक विनती जरूर है, जिस हाथ में हम राखी बांधते हैं उस हाथ को बहनों की रक्षा के लिए, ना कि अत्याचार के लिए बढ़ना चाहिए. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्सवात छायाचित्र दिन साजरा केलाय. शहरातून कॅमेऱ्याची भव्य दिंडी काढून शेकडो छायाचित्रकारांनी जल्लोष व्यक्त केलाय. अंबादेवी एकवीरा देवीच्या प्रतिमेसह कॅमेऱ्याचे यावेळी पूजन करण्यात आले. आजकाल बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला आवडतं. तुम्हाला प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणची सुंदर छायाचित्रे क्लिक करायला आवडत असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. फोटो प्रत्येकासाठी खास असतो. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये 1837 मध्ये झाली. फ्रान्समध्ये जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण केलेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केलं जातं, ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले दुर्मिळ फोटो या कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात. हाच दिवस अमरावती शहरात अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला. अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने भव्य कॅमेऱ्याची दिंडी काढण्यात आली. दिंडीत आई अंबादेवी, आई एकवीरा देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोबतच कॅमेऱ्याचे सुद्धा पूजन करण्यात आले. अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन द्वारा आयोजित छायाचित्रकार दिंडी 19 ऑगस्ट निमित्त काढण्यात आलेली आहे. ही रॅली 2007 पासून काढण्यात येत आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील फोटोग्राफर एकत्रित होऊन या रॅलीमध्ये सहभाग घेतात. तरी माझ्याकडून सर्व छायाचित्रकारांना खूप खूप शुभेच्छा. माझं नाव प्रतीक रोहनकर, अंबानगरी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर उपाध्यक्ष, अंबानगरी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन सातत्याने 2007 पासून कॅमेरा दिंडीचे भव्य आयोजन करत असते. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभरात कॅमेरा दिंडीचं आयोजन हे अमरावतीपासून होत आलेलं आहे. अंबानगरी ही सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये अग्रेसर असले तरीही अंबानगरीतले फोटोग्राफर कुठे मागे नाही आहे. त्यामुळे अंबानगरी सातत्याने छायाचित्र प्रदर्शनी, दिंडी तसेच छायाचित्रकारांसाठी फॅमिली कार्यक्रमाचे आयोजन करत असते. धन्यवाद. मागील 13 वर्षापासून जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन दरवर्षी ही अशी भव्य रॅली काढल्या जाते.
त्यात सगळ्या समुदायाचे फोटोग्राफर सगळ्या जिल्ह्यातून आलेले असतात आणि त्यांचा भरगच्च या प्रतिसाद असतो। या आमचा दृष्टिकोन एकच आहे की एक एकता, संघटन आणि हे एकजुटता, भेदभाव नको अशी रॅली आमची राहिली पाहिजे फोटोग्राफरच्या बाबतीत। आणि या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू। HVPM ते जयस्तंभ चौक पर्यंत भव्य कॅमेऱ्याची दिंडी काढण्यात आली। यावेळी सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर डीजेच्या तालात दिंडीत सहभागी झाले। रॅलीत अनेक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर डोक्याला फेटे बांधून मोठ्या उत्सवात सहभाग घेतला। रक्षाबंधन उत्सव निमित्त अमरावती शहरातील शेकडो बहिणींनी भव्य दिव्य राखी बनवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आली आहे। यावेळी लाडक्या बहिणींनी अजित पवार यांच्या घोषणा दिल्या। यावेळी विविध समाजातील महिलांनी एकत्र येऊन सहभाग घेतला। राष्ट्रवादी नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रम आमच्या महिलांनी यासाठी साजरा केला की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानामध्ये महिलांना बरोबरीचा अधिकार दिला। राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना ही जाहीर करताना 70% बजेट हे महिलांच्या साठी त्याचे नियोजन आमच्या सरकारने केलं आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी खऱ्या अर्थाने हे बजेट करत असताना अनेकांनी त्यावर टीका केल्या। अपोजिशन लोकांनी खूप टीका केल्या की तुमचे पैसे काढून घ्यायच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील की नाही, हे सगळं इलेक्शनचं थोटांग आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आम्हाला माहीत होतं की दादा हा शब्दाचा पक्का माणूस आहे। त्यांनी सांगितले की रक्षाबंधनच्या आधी तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आणि खरंच अनेक महिला, इथं प्रूफ आहे, अनेकांच्या मोबाईलमध्ये मेसेज आहे। हा मेसेज तुम्हाला दाखवत असताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो की आम्ही हक्काने म्हणू शकतो की दादांनी या महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि म्हणून भावानी आम्हाला ओवाळणी दिली। महिलांचं असं म्हणणं आहे की भावानी ओवाळणी दिली, पण भावाला राखी पाठवणे ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून एक प्रतिकात्मक राखी म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात ही राखी इथे तयार करण्यात आली आणि ही राखी आता आदरणीय दादांना आम्ही पाठवणार आहोत। आणि म्हणूनच आजच्या दिवशी खरं श्रावण सोमवार, पौर्णिमा, रक्षाबंधन अशाही दिवशी महिला या ठिकाणी आल्या। मुस्लिम समाजांच्या पण महिला खूप मोठ्या प्रमाणात आल्या। त्यांनी सांगितलं की असं आजपर्यंत कोणीही आम्हाला महिलांना स्वाभिमानाची ओवाळणी दिलेली नाही, ते आदरणीय अजितदादांनी दिली। म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या महिला येऊन या ठिकाणी एक राखी दादांना पाठवण्यासाठी सर्वजणी इथे उपस्थित झाल्या। तेव्हा आम्हाला अतिशय अभिमान आहे की आजच्या दिवशी दादांना आम्ही ही राखी सर्व महिलांच्या वतीने पाठवत आहोत। धन्यवाद। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एसटी आरक्षण बचाव संदर्भात येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी अनेक संघटना वतीने शांततेत भारत बंद पुकारले आहेत। यात रविवारी भीमटेकडी येथे SC आरक्षण बचाव विषयावर बैठक घेण्यात आली। यात अमरावती शहरातील अनेक संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिलाय। आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत आझाद समाज पार्टीचे प्रवक्ता किरण गुडदे यांनी माहिती स्पष्ट केली। सुप्रीम कोर्टाचा जो SC ST वर्गीकरणाची जी म्हणजे निर्णय झालेला आहे आणि तो स्टेटला त्यांनी काही गाईडलाईन दिलेली आहे। या वर्गीकरणाच्या विरोधात आज अमरावती जिल्ह्यातील तमाम
आंबेडकरी तसेच SC/ST समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्ष संघटना यांनी एकत्रित येऊन एक मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की येणाऱ्या 21 ऑगस्ट भारत बंदला म्हणजे समर्थन म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवणार आहोत। यासोबतच जे तालुका लेवलवर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या तहसील कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन द्यावं आणि त्यानंतर 4 ते 5 वाजता कलेक्टर असो, तहसीलदार असो यांच्या मार्फत सरकारला एक निवेदन द्यावं की हे जे काही वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा। यासाठी हे जे आंदोलन आहे हे अत्यंत शांतमय सर्वांनी करायचं आहे। पेंडॉल टाकून तिथे धरणे द्यायचं आहे, सोबतच काळ्या फिती लावून ज्या निर्णयाचा निषेध करायचा आहे। SC/ST समाजातील लोकांना, नागरिकांना अशी विनंती करतो की या 21 तारखेच्या भारत बंद आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती। जय भीम, जय संविधान। कोलकाता येथे एक वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने अमरावती शहरात अर्क संघटना निषेध व्यक्त करीत आहेत। अशात 19 ऑगस्टच्या दिवशी नवजागरण मनीषी व क्रांतिकारी समितीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी घोषणा देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी करण्यात आली। पश्चिम बंगाल कोलकाता एका वैद्यकीय प्रशिक्षणार्थी युवतीवर आरोपींनी अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती। या घटनेने देशभरात विविध संघटना रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे, तर देशभरातील अनेक वैद्यकीय संघटना निषेध करीत आहे। असाच निषेध अमरावती शहरातील नवजागरण मनीषी व क्रांतिकारी समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या दिवशी राजकमल चौकात येथे निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अनेक संघटना सहभागी होऊन घोषणा देत निषेध व्यक्त केला। घटनेत सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। कोलकाता आरजीकर हॉस्पिटल येथे एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर ज्या प्रकारे अत्याचार झाला व जी अमानवीय त्यांच्यावर अत्याचार झाला व त्यानंतर त्यांची निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, याच्या विरोधात आज अमरावतीमध्ये रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून आम्ही आपली एक बहीण, आपली एक जबाबदारी समजून त्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही विरोध प्रदर्शन आयोजित केले आहे। सर्व जनतेला याच्या माध्यमातून एकच आवाहन करतो की आपल्याला समाजामध्ये जगत असताना दैनंदिन जीवनात या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहे, महिलांवर जे वाढते अत्याचार आहे, याच्या विरोधात सर्व जनतेने एक होणे फार गरजेचं आहे। जनता जोपर्यंत एकजूट होणार नाही तोपर्यंत कुठलंही शासन प्रशासन आपल्याला वाचवू शकणार नाही। जनतेच्या सामूहिक जनआंदोलनाच्या माध्यमातूनच कुठलाही प्रश्न सुटू शकतो। आपण लक्षात घ्या, आपल्या देशात एवढ्या मोठ्या संस्था आहेत, मोठमोठे CBI, ED, IB, क्राईम ब्रांच, त्यानंतर पोलीस प्रशासन यासारखे मोठमोठे विभाग असताना अशा घटना दररोज आपल्या देशात, मग ते हाथरसमध्ये असो, कलकत्त्यामध्ये असो, मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी का असो ना, त्या ठिकाणी सुद्धा असे गुन्हे वारंवार घडत आहे। यावर कुठेतरी अटकाव आणण्यासाठी जनतेने जनआंदोलनाच्या माध्यमातूनच या सगळ्याचा तोडगा काढावा असे सर्व जनतेला आव्हान या माध्यमातून आज करण्यात आले आहे। रक्षाबंधन उत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना राखी बांधून त्यांना ओवाळलेत। यासोबतच युवा स्वाभिमान कार्यालयात असंख्य बहिणींनी आमदार रवी राणा यांना राखी बांधून औक्षबंद केलेत। भव्य राखी रवी राणा यांच्या हाताला बांधून त्यांना आशीर्वाद दिला। यावेळी आमदार रवी राणा यांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात। अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाऊ म्हणून वर्षभर रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना औक्षवंत करून राखी बांधली, तसेच सुरक्षा रक्षकांना ओवाळून त्यांचा आशीर्वाद घेतला। असाच कार्यक्रम युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अनेक बहिणींनी आमदार रवी राणा यांना ओवाळून राखी बांधली, तर भव्य राखी तयार करून रवी राणा यांच्या हाताला बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी रक्षाबंधनाचा उत्सव निमित्त आमदार रवी राणा यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात। नेहमीप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये हजारो महिलांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मला राखी बांधली।
हजारो महिला नेहमी मला आशीर्वाद देतात, माझ्या हाताला राखी बांधतात, माझ्या हाताची ताकद वाढवतात आणि बहिणींसोबत नेहमी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या दुःखासुखामध्ये मी कामात आलो पाहिजे या दृष्टीने राखीचा पूर्ण सण हजारोच्या संख्येमध्ये महिलांनी राखी बांधून मला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळ्यात चांगली योजना आपण आणलेली आहे. बहिणींना 1500 रुपये दर महिना देत आहे. ते सरकार आल्यानंतर बहिणी जो आपल्याला भरभरून मतदान करणारच आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की ज्या भावांनी आमचा विचार केला आम्ही त्यांचाच विचार करणार आहे. अशा सगळ्या भावांना या महायुती सरकारला प्रचंड मताने निवडून आणतील आमच्या बहिणी हा मला विश्वास आहे. आणि पुढच्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये 1500 ते 3000 रुपये मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजेत अशी त्यांनी घोषणा करावं आणि आमची सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागणी. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदूर बाजार तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपलेत. येथील थोगाव पिंपरी गावात जोरदार पाऊस बरसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलेत, तर येथीलच माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत. अमरावतीसह इतर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा अथवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. तोच अंदाज आता खरा ठरला आहे. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदूर बाजार तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी येथे जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गावातील शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात असलेल्या माधान या गावात ढगफुटी पाऊस पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यावर तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यातून अनेक वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने काढावी लागली. यात सोयाबीन, तूर, कपाशी पाण्याखाली येऊन मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील गोसे टोंबे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व प्रदूषणाच्या पासून आमचे रक्षण करावे असा मोठा संदेश जगासमोर ठेवत प्रार्थना करण्यात आली. अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक प्रणित देशमुख यांच्यासह अनेक शिक्षकांनी आयोजित केलाय. यावेळी प्राचार्य रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राखीच्या उपक्रमाचे कौतुक केलेत व असा उपक्रम सर्वांनी राबवून वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहन केलेत. आज आम्ही गोसे टोंबे कनिष्ठ महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी हे आपल्याला जे दिसते आहे की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या बनवून आज या वृक्षाला लावलेलं आहे, वृक्षाला बांधलेलं आहे. ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचं रक्षण करतो रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला, त्याच वेळेला हे वृक्षसुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनाचं रक्षण करत असतात. यामध्ये ज्या पद्धतीनं आपण वृक्ष वाढवतो, वृक्ष संवर्धन करतो आणि वृक्ष मोठं झाल्यानंतर ते आपल्याला पूर्ण ऑक्सिजन देतात. ॲक्च्युली आपण जे श्वास घेतो आणि जे जगतो लांब, त्याचं कारण एकमेव हे जे आहे, जे ऑक्सिजन आपल्याला मिळतं या वृक्षांमुळे मिळतं. आणि या वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असल्यामुळे आपलं जीवनाचं संवर्धन होत असल्यामुळे, जीवनाची दोरी लांब होत असल्यामुळे आमच्या विद्यार्थिनींनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी वृक्षाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे.
महाविद्यालय चांदूर बाजार आणि गोसी टोंपे कनिष्ठ महाविद्यालय चांदूर बाजार तसेच इको क्लब चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवण्याची कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात महाविद्यालयाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली राख्या तयार केलेल्या आहेत। भारतामध्ये सर्वत्र राखी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो। या सणामध्ये भाऊ ज्याप्रमाणे आपल्या बहिणीला रक्षा करण्याची हमी देतो आणि बहीण ज्यावेळेस आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते, त्याच उक्तीप्रमाणे आज आमच्या विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून अशाच प्रकारचं आमचं वृक्षाचं संवर्धन करण्याचं आणि हा पर्यावरण समतोल राखण्याचं एक महत्त्वाचं कार्य या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येते। परतवाडा येथे फोटोग्राफर असोसिएशन यांनी जागतिक छायाचित्र दिवस साजरा केलाय। परतवाडा येथील फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष दर्शन ज्योती यांच्या नेतृत्वात शहरात सर्व फोटोग्राफर व व्हिडिओ फोटोग्राफी करणारे प्रेस फोटोग्राफर्स यांची भव्य मोटारसायकल रॅली सुद्धा काढण्यात आली। यावेळेस झाडे जगवा झाडे लावा या प्रकारचा संदेश देण्यात आला। जागतिक फोटोग्राफर दिवशी ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। यावेळेस परतवाडा अचलपूर तालुक्यातील समस्त फोटोग्राफर्स बहुसंख्येने उपस्थित होते। अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी, शिवपूर, रहाणापूर, कासोद, सुडकी, माहोळा या गावात रात्री झालेल्या अति मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाने नागरिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे। अशातच घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून घराकडे परत येणारे नागापूर येथील शेतमजुराची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली। सुदैवाने शेतमजूर आणि एक बैल थोडक्यात बचावला, मात्र याच पुरात दुसरा बैल मृत झालाय। अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी, शिवपूर, रहाणापूर, शिवपूर, कासोद, सुकडी, मोहाळा या गावात काल रात्रीला झालेल्या अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोगा नाल्याला मोठा पूर आला होता। या पुरामुळे काही काळ बऱ्याच गावाचा संपर्क तुटला होता। 2-3 तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। नंतर पुराचे पाणी हळूहळू कमी झाल्यावर रोड सुरळीत सुरू झाला। या घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून काम करून घरी परत येत असताना नागापूर येथील शेतमजूर संदीप तुळशीराम अंबाडरे यांची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना धुरकरी व एक बैल सुखरूप बचावला, तर दुसरा बैल पाण्यात तळून मृत्यू पावला आहे। याची गावात माहिती मिळताच उमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आदकड यांनी व गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली, त्यामुळे एका बैलाचे प्राण वाचले। संदीप अंबाडरे हा भूमिहीन असून मोलमजुरी करतो। याच्याकडे शेती किंवा दुसरा जोडधंदा नाही। संदीप हा दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून बैलजोडी ही भाड्याने वाहतो व स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो। संदीप अंबाडरे याचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहत जाताना मृत्युमुखी पडल्याने त्याचे जवळपास 60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी शासनाने पंचनामा करून मदत घ्यावी अशी मागणी संदीप अंबाडरे यांनी केली आहे। मी बोर्डीवरून संदीप अंबाडरे बोलत आहो। माझा भाऊ शेतीत चालला होता बैलांना घेऊन, तर आज दिनांक 17 तारीख आजची शनिवार दिवस, तर हे निघाले होते चारा आणण्यासाठी बैलाले शेतीकडे। तर नाल्यातून रस्ता होता, नाल्यातून जाताना तिकडून लोंढा आला। बैल आमचे वायात गेले ते दोघे जण बैल आणि हे बंडी जोडी दोन्ही पोरे, भाऊ मला पोरगा वाळत चालला होता। या कारणानं हे दोघं जण कुद्या मारून कशी निघाले आणि एक बैल जागेवर ठार झाला गाळात फसून।
एक बैल जाण्याच्याच फिक्रीत आहे, तोही दुसरा आला. आज दिनांक 17 शनिवार 3 वाजताची वेळ होती. आम्ही घरून निघालो तेव्हा 3 वाजताची वेळ होती. तेव्हा घोग्या नालानं आम्ही बंडी घेऊन जात असताना तिकडून घोग्यानं पूर आला. आम्हाला लक्ष नव्हतं कोणाचंच. दे माझा बाळ दीप मोठा आहे, 10वीत आहे तो. तर आम्ही गवत कापायला निघालो जोडीसाठी. तेव्हा आमचं लक्ष गेलं की मागून लोंढा आला. तर तेवढंच आम्ही असं निघायची कोशिश केली की आला म्हणून. तर दानोबान अशा उड्या मारल्या. तर काय तिथंच आमचा जागा कणी बैल कणी असा दळमळला, असाच पाण्यातच जागेच तो ठार झाला. तर दुसऱ्या बैलाची असंच व्यवस्था आहे आमची. तर माझ्या मोठं पोरगं नदीच्या काठानं वाया चालला आणि दुसऱ्या बैल जाण्यास फिक्रीत आहे. पण मला देरायला असं काठानं असं पाण्यानंच फेकला गेलं असं जाग्यावरच. तर ते आम्हाला काही सुचून असं झालं असं. पण मी शासनाला हात जोडून विनंती करतो की शासनाने, मी सोनू संदीप आंबाडारे तर शासनाने मला आज दिनांक 17 शनिवार दिवस 3 वाजताची वेळ होती. तर शासनाने मला मदत करावी. 1-1.5 लाखाच्या दरम्यान माझी जोडी होती. आज सरळ घर खर्च त्याच्यावरच होता. सांगा मी काय करू. शासनानं मला थोडीशी फार मदत करावी, हात जोडून विनंती. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये NST सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेटअप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256, तर मेळघाट येथे NST सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता. यामध्ये RRC सेटअप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 100 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सवताचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि Twitter हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.